वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रांवृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपा। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। बोला पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। चला नेहमीप्रमाणे आधी अध्यायांची उजळणी करूया। पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय आहे सांख्य योग, तिसरा अध्याय आहे कर्म योग, चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा अध्याय आहे कर्म संन्यास योग, सहावा अध्याय आहे आत्मसंयम योग, सातवा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग, आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग, नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, दहावा अध्याय विभूती योग, अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग, बारावा अध्याय भक्ती योग, तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, चौदावा अध्याय गुणत्रय विभाग योग आणि 15वा अध्याय पुरुषोत्तम योग। ठीक आहे, एवढे 15 अध्याय आपले बोलून झालेली आहेत। त्याच्यानंतर आपल्याला त्याची उजळणी जसजसं आपण प्रत्येक सेशनला भेटू तसतसं त्याची उजळणी करत जाऊ। अध्यायांची नावं फक्त बोलते बरं का, मी अध्याय नाही बोलत आहे। आणि आता आपला अध्याय क्रमांक 2 चालू होता आणि आपला अध्याय क्रमांक 2 चालू होता। दुसरा अध्याय आहे सांख्य विभाग योग, सांख्य योग। सांख्य योगामध्ये आपण बघितलं की भगवंताने मूळ ज्ञान सांगायला सुरुवात केली। मूळ ज्ञान काय आहे ते सांगायला सुरुवात केली। त्याची पार्श्वभूमी काय आहे ती आपण पार्श्वभूमी काय आहे, भगवंताची भूमिका काय आहे, अर्जुनाची भूमिका काय आहे, एकूण महाभारतामधली जी जी पात्र आहेत त्या प्रत्येकाची भूमिका काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। दुर्योधन काय आहे, दुर्योधन कसा आहे, अर्जुन कसा विचार करतो, थोडक्यामध्ये भीमदादा कसा विचार करतो, थोडक्यामध्ये युधिष्ठिर महाराज कसे विचार करतात, मग कृष्णाने कुठली भूमिका साकारली, विदुर कसे होते, धृतराष्ट्राची भूमिका काय होती, हे सगळं आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर काही लोक असे म्हणतात की हे महाभारत घडलंय, काही लोक म्हणतात घडलं नाहीये, काही लोक म्हणतात की हे रूपक आहे, या रूपकामध्ये आपण आपल्याला ढाळायचं आहे, आपण आपलं इमॅजिनेशन तिथे करायचं आहे आणि आपण तसं वागण्याचा प्रयत्न करायचा जे काही आहे। म्हणतात ना आम खाओ पेड़ गिनने की जरूरत नाही आहे, अशातला भाग आहे। हे झालं की नाही वगैरे असा उहापोह न करता आपण भगवंताने याच्यामधून आपल्याला काय सांगितलं आहे किंवा जे वेदव्यास आहेत हे खुणेने आपल्याला काय सांगू इच्छित आहेत ना, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिल्या अध्यायामधले जे काही योग आहे, जो काही संभ्रम आहे, जो काही संशय आहे, ते झाल्यानंतर भगवंताने त्याला सांगितलं की काय आहे आत्मा। ते झाल्यानंतर आता अर्जुन म्हणतोय, ऐका बरं का, आता अर्जुन म्हणतोय की भगवंता तू सांगितलंस की हा आत्मा आहे, याला कसं जाणायचं हे तू सांगण्याचा प्रयत्न करतो आहेस, पण जर आत्मा काय आहे हेच जाणणं, ऐका बरं का, आत्मा काय आहे हेच जाणणं जर आयुष्याचं फलित आहे तर मग तुम्हाला युद्ध करायला का सांगतोयस।
जर आत्माच जाणून घ्यायचा आहे ना, तर मग मी युद्ध कशाला करत बसू? जातो ना मी गिरीकंदरात जातो, किंवा चल तू म्हणतोस तसा मी माझ्या गृही परत निघून जातो. मी युद्ध कशाला करू? मी जातो आणि तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ना. तर हे जे बोलणं आहे ना, हे बोलणं इथून अध्याय क्रमांक 3 ची सुरुवात होते. आणि मला एक सांगू द्या की ना, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा एक ना कन्सेप्ट आहे की ॲटम तुम्हाला लोकांना एवढं तरी नक्कीच माहिती असेल की ॲटम असतो, ॲटममध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात, ॲटममध्ये प्रोटॉन मध्यभागी असतो, न्यूट्रॉन मध्यभागी असतो, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. मग त्याच्यामध्ये ना आम्हाला सांगण्यात येतं की हा के शेल आहे, एल शेल आहे, एम आहे, ह्या शेल्समधून इलेक्ट्रॉन फिरत असतो. पण तो इलेक्ट्रॉन त्या शेलमधून, की हा कोणी शेल आखून दिलेली नाहीये, हा मार्ग कोणी आखून दिलेला नाहीये, इलेक्ट्रॉन त्याचा फिरतोय. आपण समजून घेण्यासाठी ते पाथ, ते मार्ग आपण समजलेत, आपण त्याला नाव दिले की हा के आहे, ह्याचं नाव एल आहे, असं आपण नाव दिलंय. अगदी त्याप्रमाणे आपण समजून घेण्यासाठी आपण त्याची विभागणी केली आहे की पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे, दुसरा अध्याय सांख्य योग आहे, तिसरा अध्याय कर्मयोग आहे. थोडक्यात काय आहेत हे भगवंतांनी सांगत असताना जे मुद्दे सांगितलेले आहेत ना, हा पहिला मुद्दा, हा दुसरा मुद्दा. भगवंतांनी असे काही मुद्दे नाही सांगितले की अर्जुना बघ मी पहिला मुद्दा सांगतोय, दुसरा मुद्दा सांगतोय, असं नाही सांगितलंय. आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी भगवंताचं जे बोलणं आहे त्या बोलण्याला आपण विभाजित केलेलं आहे अध्यायांमध्ये, आपण समजून घेण्यासाठी. ठीक आहे. अदरवाईज भगवंताने हे अखंड बोललेलं आहे, कंटिन्युअस बोललेलं आहे. मला एक जणांनी इथं प्रश्न विचारलेला की हे बोललं कधी गेलं, कारण जर 18 दिवस युद्ध चाललं तर गीता सांगितली कधी गेली? गीता ही सुरुवातीला सांगितली गेली आहे. आणि जर तसं बघायला गेलं तर 700 श्लोक बोलायला किती वेळ लागतो? थोडं इमोशनल बोलून, थोडं पॉज घेऊन किती वेळ लागतो? एक काहीतरी अर्धा एक तास असेल, मी भरपूर बोलली अर्धा एक तास, ह्याच्यापेक्षा कमीच. एवढा वेळ लागला असेल, तेवढ्या वेळामध्ये भगवंताने जे सांगितलं तेच वेदव्यासांनी आपल्याला अध्यायांच्या स्वरूपामध्ये सांगितलंय. आता अर्जुन म्हणाला की तू मला जे म्हणतोयस ना की चला आत्मा महत्वाचा आहे, हा वरचा देह जो आहे हा क्षणिक आहे, हा तात्पुरता आहे, प्रवास आत्म्याचा चालू आहे, तर मग त्याला जाणून मी घेतो, मी कर्म का करू? हेच याचीच सुरुवात, हेच जे बोलणं आहे हीच सुरुवात आहे अध्याय क्रमांक 3 ची. अर्जुन म्हणतोय की हे भगवंता, अर्जुन म्हणाला हे जनार्दना, हे कृष्णा, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटतं तर मग हे केशवा, हे भयंकर कर्म करण्यासाठी तुम्ही मला प्रवृत्त का करत आहात? जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. काही अवघड नाहीये बरं का, समजून घ्या. आणि हे सांगण्यापूर्वी ना थोडीशी पार्श्वभूमी एक्सप्लेन करते, कारण माझा हा अनुभव आहे की जर आपण डायरेक्ट शिफ्ट झालो ना श्लोकांवरती किंवा कीर्तनाच्याही कुठल्या मुद्द्यावरती जर आपण डायरेक्ट शिफ्ट झालो ना तर लोक सहजासहजी येत नाहीत, थोडंसं इंटरेस्टिंग दाखवायला लागतं. ठीक आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक छोटासा दृष्टांत सांगून पुढे जाऊया की हे जे कर्म आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. दृष्टांत पण माझा नाही आहे बरं का, हा आपला पुराणातलाच दृष्टांत आहे की ज्या वेळेस ते समुद्र मंथन ज्या वेळेस झालं तर समुद्र मंथनामधून महालक्ष्मी बाहेर आल्या. महालक्ष्मी, समुद्र मंथनातलं एक जे बरेच प्रोडक्ट बाहेर आले त्यातल्या महालक्ष्मी बाहेर आल्या. तर सगळेजण आतुर होते की महालक्ष्मी कोणाकडे जातील, लक्ष्मी कोणाकडे जाईल. तर लक्ष्मीने अट ठेवली, जो माझी इच्छा करणार नाही ना त्याच्याकडे मी जाईल. तर सगळे आजूबाजूला जमलेले देवासूर होते, सगळेच इच्छा करत होते. मग महालक्ष्मी म्हणाली की इथला एकही व्यक्ती असा नाहीये की जो माझी इच्छा करत नाही, सगळेच माझी इच्छा करतायत. मग निरच्छ मनुष्य कुठला, याच्यासाठी निरच्छ असा व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी महालक्ष्मी बाहेर पडतात. आणि त्यांना कुठेच मिळत नाही, असा मनुष्य कुठेच भेटत नाही. शेवटी येऊन त्यांना विष्णू लोकामध्ये भगवान विष्णू असे भेटतात की ज्यांना काही काळजीच नसते की हु इज महालक्ष्मी, व्हॉट इज दिस महालक्ष्मी, आय डोंट वॉन्ट एनीवन, मला कोणाची गरज नाहीये. ते आत्मानंदामध्ये असतात. महालक्ष्मी म्हणतात की हा खरा पुरुष आहे की ज्याला मी वरावं, हा माझी इच्छा करत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की क्षीरसागरामध्ये आजही भगवान विष्णूंचे पाय चेपत कोण बसलेले आहेत? महालक्ष्मी बसलेले आहेत. जो इच्छा करत नाही त्याची रमा सुद्धा दासी होते, हे आपलं पुराण सांगतं, हे आपले वेद सांगतात. आपण रोजच्या आयुष्यामध्ये
ज्या ज्या इच्छा करत असतो, इच्छा करतो 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 आणि त्यानुसार आपण कर्म करतो. मी तर म्हणेन कर्म करण्यापूर्वी आपली आधी इच्छा येते आणि मग ते कर्म प्रकट होतं. त्याच्याबद्दल टॉल्स्टॉय नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. तो असं म्हणतो की लोक म्हणतात की ख्रिस्त जो त्यांच्या जे संप्रदायामध्ये कोण होते, ख्रिस्त होते, ठीक आहे, जीसस. तर जीसस जे होऊन गेले ते जीससनी, लोक म्हणतात, टॉल्स्टॉय असं त्याचं तत्वज्ञान लिहितोय की लोक असं म्हणतात की जीससने खूप मोठा त्याग केला. जीससने लोकांना तत्व सांगितलं आणि ते तत्व ईश्वर लोकांना पटला नाही, म्हणून त्याच लोकांनी जीससला सुळावरती चढवलं. जीसस आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते क्रॉसवरती कसं जीससला लटकवलं वगैरे होतं. जीससने एवढी मेहनत केली लोकांना ईश्वर काय आहे ते सांगण्यासाठी, तत्व काय आहे ते सांगण्यासाठी. जीससने एवढा त्याग केला, स्वतःच्या शरीराचे एवढे हाल करून घेतले. टॉल्स्टॉय म्हणतोय की जीससचा त्याग मोठा नाहीये, जीससचे हाल जास्त नाहीयेत, संसारिक माणसाचे हाल जास्त आहेत. संसारिक माणूस जास्त मोठा त्याग करतोय, कारण छोट्याशा तुटपुंजा अपेक्षेसाठी, तुटपुंजा संसारिक अपेक्षेसाठी किती मेहनत करतोय. विनोबा भावे म्हणतात 2-2 गाढवं जेवढी मेहनत करतील ना तेवढा हा एक माणूस गाढव तेवढी मेहनत करत असतो. 2-2 गाढवांइतकी तो स्वतःच्या पाठीवरती जबाबदारीचं ओझं, एवढं मोठं ओझं घेऊन आपण चालत असतो. जीसस पेक्षा मोठा त्याग आपला आहे. जीससने तत्व स्वीकारण्यासाठी संसारा इतकं तुटपुंजा त्याग केला. आपण तुटपुंजा संसारासाठी भगवंता इतका मोठा त्याग करत असतो. हे कोण म्हणते? टॉल्स्टॉय म्हणतोय. आपल्याला ना बोलायची सवय आहे की भारतीय संस्कृती महान आहे, महान आहे, महान आहे. आय ॲग्री, भारतीय संस्कृती महान आहे, पण पाश्चात्य संस्कृतीत सुद्धा टॉल्स्टॉय असेल, असे अनेक, फ्रेड असेल, टॉल्स्टॉय असेल, असे अनेको लोक होऊन गेले. इनफॅक्ट आइन्स्टाईन वॉज ऑल्सो अ फिलॉसॉफर. आइन्स्टाईन सारखे फिलॉसॉफर होऊन गेले ज्यांनी अध्यात्माबद्दल खूप खुलून बोललेलं आहे, अध्यात्माबद्दल खूप छान छान सांगितलंय. गुरुदेव रानडे असतील, विनोबा भावे असतील किंवा गुलाबराव महाराज असतील, यांची एक विशेष खासियत आहे, यांनी फक्त भारतीय तत्वज्ञ अभ्यासले असे नाहीयेत. किंवा बेलसरे बाबा असतील, यांनी फक्त भारतीय तत्वज्ञ संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचाच अभ्यास केला असा नाहीये. यांनी या पाश्चात्य संतांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. हे पाश्चात्य संत आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास केलाय. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, जे आपले संत म्हणतात ना तेच सगळं हे म्हणतात. हे काही वेगळं म्हणत नाही, हे सुद्धा तेच म्हणतात. फक्त आपल्या याच्यामध्ये ना थोडं मूर्ती रूपाने पूजन जास्त आहे, यांच्यामध्ये मूर्ती रूपाने पूजन कमी आहे. यांच्यामध्ये सुद्धा मूर्ती आहे, ह्यांच्यामध्ये सुद्धा क्रॉसची पूजा करतात, काही वेगळं नाहीये. ह्यांच्यामध्ये सुद्धा भले इस्लामिक धर्मामध्ये झुकायची परंपरा आहे आणि भले ते कोणत्याही ईश्वराला मानत नाहीत, ते सगळ्या ठिकाणी ईश्वर आहे असं मानतात. असं जरी असलं तरी ते सुद्धा कुठेतरी जाऊन चादर चढवतातच ना, फुलांची चादर चढवतात. ते सुद्धा असं करत असताना, नमाज पडत असताना कुठेतरी विशेष स्थानावरती जाऊन बसतात ना ते. म्हणजे मूर्तीपूजा प्रत्येक ठिकाणी आहे, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा ही जास्त प्रमाणात सांगण्यात आलेली आहे. किंवा असं म्हणायला लागेल की मूर्तीपूजा नावाचं द्वार आपल्या संस्कृतीमध्ये हायलाइटेड करून ठेवलेलं आहे. तर कर्म करत असताना आपण काय करतो? तुटपुंजा गोष्टीसाठी भरपूर मेहनत करतो. किंवा मला ह्याच्यामध्ये ना अजून एक एक्झाम्पल जाणवतं. आपण एक्सरसाइज करतो आणि शरीरातल्या कुठेही छोट्या मोठ्या गाठी असतील, घाण असेल, ती निघून जाते. फॉर एक्झाम्पल ते कपालभाती वगैरे करतात, मग असे हृदयाच्या सगळ्या नसा वगैरे मोकळ्या होतात. किती छान मार्ग आहे ना. हा सुद्धा आपल्या वेदांमधूनच आलेला आहे. आयुर्वेद हे आपल्या वेदांमधूनच आलेलं आहे. पण जर एखादा मनुष्य असा खूप त्याची लाईफस्टाईल घाणेरडी असेल, त्याला कुठे गाठ झालेली असेल आणि डॉक्टर म्हणाले, डॉक्टर कोणी सांगत नाही योगा करा वगैरे बरं का, डॉक्टर काय म्हणतात, या ऑपरेशन करूया. मग तीच गाठ ऑपरेशनने काढण्यासाठी असं फाडायचं, मग ते असं लेअर वेगळे करायचे आणि मग ती गाठ काढायची. म्हणजे एवढी छोटीशी गाठ काढण्यासाठी एवढं मोठं ऑपरेशन करावं लागतं. तीच गाठ एखादा मनुष्य एक्सरसाइज करून 2-3 महिन्यामध्ये वितळवून काढू शकतो. आपल्या कर्माचं सुद्धा ना असंच आहे. आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, उदाहरणार्थ एखाद्याला घर हवं असेल तर
उगाच चिडचिडपणा करून की मी अकांड तांडव करून मी असं करेन, मी तसं करेन, असं करत बसण्यापेक्षा शांतपणे रोजचा मार्ग तू करत जा, रोजचा जॉब तू करत जा, त्याच्यामधून थोडेफार पैसे तू बाजूला ठेवत जा. इच्छा मेन म्हणजे ठेव आणि ती इच्छा युनिव्हर्समध्ये जाऊ दे. मग युनिव्हर्स हळूहळू हळू अशा गोष्टी साधून आणेल आणि काही वर्षांनी का होईना तुझं घर होईल. तुम्हाला मुद्दा लक्षात येतोय का माझा? जर आपण एखादी गोष्ट ओढून ताणून करायला लागलो ना तर चीरफाड करावी लागते आणि मग ती गोष्ट मिळेल की नाही, साध्य होईल की नाही एवढा डाऊट असतो. कर्माचा सिद्धांत हेच सांगतो की तू स्वधर्म कर, बाकी तुझ्या ज्या इच्छा असतील ना त्या इच्छांची काळजी भगवंत घेईल, असा जो सांगतो ना तो कर्मयोग आहे. आणि इच्छा करणं इच्छेशिवाय कर्म करणं हे आपल्याला सांगण्यात येतं, पण ते न करणं, इच्छा न करणं असं नसतं. इच्छा करायची. एखादा भाव मनात येतो की हा प्रत्येकाला वाटतं की माझं घर असावं, प्रत्येकाला वाटतं की शेती असावी, त्याच्यानंतर वाटतं की फार्म हाऊस असावं, त्याच्यानंतर वाटतं की मुलांनी मोठं व्हावं. याला वासना ठेवणं असं म्हणत नाहीये, याला ती गोष्ट वाटणं असं म्हणतात ना. हा ती गोष्ट वाटली मला, झालं. पण ती गोष्ट सतत वाटत राहणं आणि त्याच गोष्टीच्या मागे पळत राहणं, दिस इज नॉट द वे. ती गोष्ट वाटली, विषय सोडून दिला, आता मी माझ्या कामाला लागलो आणि मग माझ्याकडून ते आपोआप कर्म होत गेलं. याच्यामध्ये खूप सगळं टेन्शन आपण देवावरती सोडून देतो. आपण म्हणतो ना की कोण बघेल तो लक्ष्मीचा कांत बघून घेईल, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असेल, ती इच्छा आपण सोडून दिली. Unless and until you do not leave that wish or a desire, that is not going to get fulfilled. जोपर्यंत आपण ते सोडत नाही ना तोपर्यंत ते पूर्ण होणार नाहीये. हा सिद्धांत आहे कर्माचा. मग ते सोडून परत असं म्हणायचं नाही की हा मी सोडलं आता ते पूर्ण होईल, हा मी सोडलं आता ते पूर्ण होईल. ते सोडलं नाही, तू ते धरलेलंच आहेस. सोडलं म्हणत पण ते तू धरलेलंच आहेस. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट सांगण्यासाठी आत्ताचे मोटिवेशनल स्पीकर लाखोंनी पैसे घेतात आणि आपण डिझायर कशा पूर्ण करायच्या हे आपल्याला शिकवतात. हाच कर्माचा सिद्धांत गीतेच्या आपल्या या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंत सांगतोय की तुला कर्म कसं करायचंय. आणि मी एक तुम्हाला सांगू का, हे मी स्वतःच्या आयुष्यात अनुभवते, रोज अनुभवते. जसं गेल्या वेळेस एक्सप्लेन केलं ना तसंच आता सांगेन. दुसऱ्यांना आपण आपलं वर्तन दाखवण्यापेक्षा ना आपण स्वतःचं एकदा अनालिसिस करावं. आपण ना बाहेर बोलण्यापेक्षा ना आपण मनातल्या मनात खूप गोष्टी बोलत असतो आणि तीच चिडचिड ना आतमध्ये होत असते. असे ना आपण धुसमुसत असतो की नाही झालं, ही गोष्ट करायची होती, नाही झाली, अशी व्हायला पाहिजे होती, नाही झाली. आणि हे धुसमुसणं ना आपल्याला ना आपल्या आत्मतत्वापासून वेगळं नेतं. बघा आपण किती क्युओटिक असतो, आपण किती टेन्शनमध्ये असतो. एकदा ह्या गोष्टीची ना झलक बघा, एकदा स्वतःला ना आतमध्ये ती दृष्टी ना पालटी करून बघा. दृष्टी पालटी करत असताना ना भगवंताला बघायचंय, पण त्याच्यापूर्वी स्वतःमध्ये हा असणारा केऑस आहे, स्वतःमध्ये असणारी ही वादळं आहेत ना ती आधी बघायची. तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग. कुठला युद्धाचा प्रसंग? हा युद्धाचा प्रसंग. सतत अंतःकरण धुसमुसत असतं. ते का धुसमुसतं? आपण आपलं कर्म नीट नाही केलं की आपलं अंतःकरण धुसमुसतं. लोक म्हणतात की आमचं काम झालं नाही ना, आमचं काम नाही झालं, आम्हाला जे हवं होतं ते नाही झालं ना की आम्हाला दुःख होतं. चुकीचं. आपण आपलं कर्म नीट नाही ना केलं की आपल्याला दुःख होतं. कधीतरी या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बोलतो ना, जे डिस्कस करतो ना, ते खूप आतमधलं आहे, खोलातलं आहे. तुकाराम महाराजांना ज्या वेळेस एखादा अभंग सुचतो, एखादा अभंग स्फुरतो, त्यावेळेस तो कुठून स्फुरतो? अंतःकरणाच्या तळापासून तो अभंग एखादा समुद्रामधून एखादा तो ज्वालामुखी असा भुपकन बाहेर यावा ना, तो ज्वालामुखी आपल्याला वरती एवढासा दिसतो पण तो इतका मोठा असतो, आगीला पाणी विझवतं. पण त्या ज्वालामुखीची ताकद एवढी असते ना, त्या वडवानळ म्हणतात त्याला ज्ञानेश्वरीमध्ये, त्या वडवानळाची ताकद एवढी असते ना की तो पाण्याने विझत नाही, कारण तो स्वतः इतका दाहक असतो ना की तो तळापासून असा समुद्राच्या खाली धरती असते, त्या धरतीच्या आतमध्ये जो ज्वालामुखी असतो ना, जो अग्नी असतो ना, तो त्या पाण्याने विझत नाही, तो पाण्याला छेदून सुद्धा बाहेर निघतो ना. अगदी त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातले जे विचार आहेत ना, ते विचार सहजासहजी असे क्षमत नाही. अंतःकरणातली जी करुणा आहे, भगवंताला भेटण्याची जी आस आहे ना, ती या संसारिक वासनांनी शमत नाही. आत्ताचे लहान मुलं, माझा मुलगा तो रडत असेल ना
त्याला मोबाईल दिला ना की तो त्याचाच रील ऑन करतो आणि तो रील बघत राहतो. तो विसरून जातो तो का रडत होता. तो विसरून जातो की त्याला ते बिस्किट हवं होतं किंवा त्याला ती एखादी वस्तू हवी होती, खेळणं हवं होतं म्हणून तो रडत होता, हे तो विसरून जातो. तो सहज त्या रील मध्ये गुंग होऊन जातो. तुकाराम महाराजांना संसारातली सुख अशी गुंग करू शकली नाहीत, म्हणून ती करुणा, म्हणून ते भगवंताला भेटण्याची आस अशी अंतःकरणाच्या खोल लपलेली होती. ती आस अशी, तो अग्नी जसा बाहेर यावा, समुद्राचं पाणी त्याला विझवू शकत नाही, तो अग्नी त्या पाण्याला छेदून बाहेर पडतो ना, तसं तुकाराम महाराजांचे शब्द अभंग या सगळ्या वासनांना छेदून असे भूपकन बाहेर पडतात. अगदी त्याप्रमाणे जर आपल्याला ते शब्द जाणून घ्यायचे असतील ना, तर आपल्याला सुद्धा अंतःकरणाच्या तळाशी जावं लागेल. कुठला तो भाव आहे जो मला दुःखी करतो, काय आहे जे माझी चिडचिड करतं, काय आहे जे मला परावृत्त करतं. आणि जर हे तुम्ही सगळे आध्यात्मिक आहात, माझा पूर्ण ह्यावरती विश्वास आहे, म्हणूनच तुम्ही इथे येताय. हे सगळं ऐकणं इतकं सोपं नाहीये. लोक म्हणतात डोक्यावरून जातं. का डोक्यावरून जातं? कारण तुम्ही तिथपर्यंत अजून पोहोचले नाही आहात, प्रवास तिथपर्यंत अजून पोहोचला नाहीये. हे सगळं जाणून घेतल्यावरती तुम्हाला कळेल की माझी चिडचिड होते आणि अंतःकरणातला तो गाळ आहे ना, तो गाळ ज्याबद्दल आपण बोलत होतो ना, तो गाळ दगड पडल्यावरती असा ढवळतो, तो गाळ कळला पाहिजे. तोच गाळ कर्माच्या मध्ये येतो, तोच गाळ स्वधर्माच्या मध्ये येतो. भाविक हो, जर खरंच आध्यात्मिक व्हायचं असेल ना, तर तुम्हाला कुठलीही माळ तारून नेऊ शकत नाही, कुठलंही प्रवचन तारून नेऊ शकत नाही, कुठलंही कीर्तन, कुठलंही पुस्तक तुम्हाला तारून नेऊ शकत नाही. तुम्ही स्वतःच तुम्हाला तारून नेऊ शकता. कधी तारून नेऊ शकतो? जेव्हा आपण त्या डोहात उतरतो. आपण बाजूलाच बसून असं नुसतं होडीच असं वल्लवत असतो. नाही, जा, मध्ये जा, सेंटरला जा. जिथे भरपूर पाणी आहे ना, जिथे लोक बुडतात ना, त्या सेंटरला जा. आणि लोकांना दाखवण्यासाठी नाही. कधीतरी विचार करा, रमण महर्षी असं म्हणतात की माणसाला त्याच्या तत्वाची जाणीव होते. कधी होते जाणीव? ज्या वेळेस प्राण जात असतो ना. लक्षात घ्या विषय, प्राण जात असतो ना. गुलाबराव महाराज म्हणतात की ही जी रंध्र आहेत ना, ही रंध्र, या प्रत्येक रंध्रा, आता इथे चिमटा काढला तरी मला कळतंय. का कळतंय? कारण त्याच्यामध्ये जीव आहे, जाणीव आहे. प्रत्येक रंध्रामध्ये हा प्राण भरलाय ना, तो असा पूर्ण बाहेर येतो आणि या शरीराला सोडून जातो. जणू काही हजारो लाखो इंगळ्यांनी डंक मारावा ना, इतक्या वेदना शरीराला होतात. हे कोण म्हणतंय? गुलाबराव महाराज म्हणतायत. रमण महर्षी असं म्हणतात की व्यक्तीला आयुष्यभर जाणीव होत नाही की तो कोण आहे, पण ज्या वेळेस तो प्राण, तो जीव, ती चेतना हे शरीर सोडत असते ना, तेव्हा त्याला जाणवतं की निघतंय काहीतरी, हे शरीर सोडून निघतंय. त्यावेळेस ती जाणीव होते. ती जाणीव आत्ता आपल्याला करून घ्यायची आहे. ती जाणीव, ते काय निघतंय हे ओळखून घ्यायचंय ना, ह्यासाठी सगळा हा घाट. ह्यावरती गीता बोलते. मग आता तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये कुठे आले ते भरपूर मृदुंग लावून वाजवणं? याच्यामध्ये कुठे आलं सुंदर गायन? मग ते गायन नसेल तर काय रे ते कीर्तन? कुठे आले ह्या सगळ्या गोष्टी? कुठे आले हे कीर्तनाचे फड? कुठे आले संप्रदाय? कुठे आले सगळे? फक्त एकच व्यक्तीच बरोबर आपल्याला साथ देऊ शकतो, तो म्हणजे गुरु. तो जर भौतिक अवस्थेत असेल, शरीराने असेल ना, तर आपल्या बरोबर बसू शकतो, आपल्या जवळ थांबू शकतो. आणि जर भौतिक अवस्थेने नसेल ना, तर त्याच्याकडून आपण काय काय शिकलो त्यावेळेस त्या व्यक्तीची आठवण येते. त्यावेळेस त्या व्यक्तीची आठवण येणं हीच त्याची साथ आहे. आणि जर ती व्यक्ती खरंच तितकी ताकदवान असेल ना, खरंच ताकदवान असेल, जसं गोंदवलेकर महाराजांनी साथ दिली भाऊरायांना, जसं गोंदवलेकर महाराजांनी त्यांचे ब्रह्मचैतन्यांना, ते त्यांचे शिष्य होते, त्यांना साथ दिली. जाताना सुद्धा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तिथे आले, त्यांना पहिलं तीरावरती घेऊन गेले. ते गुरु जर खरंच तितके ताकदवान असतील ना, तर ते सूक्ष्म रूपाने तिथे येतील आणि आपल्याला साथ देतील, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी गुलाबराव महाराजांना दिली. ज्या संतांचे जे गुरु होते त्यांना निर्वाण काळामध्ये त्यांच्या गुरूंनी साथ दिली. तशी आपल्याला साथ मिळावी असं वाटत असेल तर तसा गुरु भले भौतिक अवस्थेमध्ये नसेल तरी अंतःकरणामध्ये आपल्या तो दृढ असा विराजमान झाला पाहिजे, तो दृढ असला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींना मानता ते दृढ असले पाहिजेत. स्वामी स्वरूपानंदांना मानता ते हृदयामध्ये असे दृढ असले पाहिजेत ना, की ते मरण काळात नाही तर आत्ता सुद्धा दुःखाच्या प्रसंगी असेल, सुखाच्या प्रसंगी असेल, आपला हात धरून असतील. संसारातली लोक कोणीही आपला हात सहजासहजी किंवा खऱ्या अर्थाने धरत नाही. श्रोते हो, नीट ऐका. संसारातली माणसं त्यांच्या म्हणजे ते त्याच्यामध्ये दोषी आहेत असं नाहीये
किंवा त्यांचं आपल्यावरती प्रेम आहे असंही नाहीये की हां माझ्या पतीने मला साथ दिली नाही, माझ्या आईने साथ दिली नाही, माझ्या बहिणीने भावाने कोणी साथ दिली नाही, धीर जाऊ तर फार दूरचे असतात बरं का, यांनी मला साथ दिली नाही, मित्रमैत्रिणींनी साथ दिली नाही तर ते दोषी आहेत, ते अक्षरशः स्वार्थी आहेत, अशातला भाग नाहीये. अहो त्यांचंच त्यांना होत नसतं, ते आपली साथ कधी देणार. उघड्याकडे गेले नागडं असं झालं, ते सुद्धा उघडे आणि आपण सुद्धा नागडे. त्यांचंच त्यांना दुःख संपत नसतं, ते आपल्याला सुख कुठून देणार. म्हणून जर सुखाची अपेक्षा आहे तर कुठे बघायचं, संतांकडे बघायचं. कुठे बघायचं, भगवंताकडे बघायचं. तर आपण आपल्या श्लोकांकडे येऊया. तर कर्माची जी पार्श्वभूमी आहे ती समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय त्याच्यावरती मनोरे उभारता येत नाही. इथे अर्जुन म्हणतोय की भगवंता तू म्हणतोस कर्म श्रेष्ठ आहे तर मला का सांगतोस, तू म्हणतोस की आत्मज्ञान श्रेष्ठ आहे तर मला का सांगतोस कर्म करायला, आणि तेही एवढं घोर कर्म, युद्धासारखं घोर कर्म. पहिला श्लोक. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो आहे की तुम्ही मिश्रित अशा भाषणाने, मिश्रित म्हणजे कन्फ्युजिंग, मिक्स्ड अशा भाषणाने, तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करत आहात. इथे पहिल्यांदा अर्जुन शब्द वापरतोय मोह. हा आत्तापर्यंत नाही वापरला, आत्ता वापरतोय की तुम्ही मला मोहित करत आहात. यू आर कन्फ्युजिंग मी, युअर सेंटेन्सेस आर कन्फ्युजिंग मी. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्याच्यामुळे माझं कल्याण होईल. किती स्पष्ट बोलते बघा गीता. गीता किती स्पष्ट बोलतेय. अर्जुन म्हणतोय की तुम्ही मला मोहित करत आहात तर यू डिसाइड वन, तुम्ही मला काहीतरी एकच सांगा, हे एवढा सगळा फापट बसारा मला सांगू नका, असं अर्जुन म्हणतोय. व्यमिश्रेणेव वाक्येण बुद्धिम मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येण श्रेयोहमाप्नुयाम. ठीक आहे, आपण सावकाश बोलूया हे श्लोक आपल्या नेहमीच्या स्टाईलने. अर्जुन उवाच. ठीक आहे, काय म्हणतोय श्लोक. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मानियोजयसी केशव. माच्या वरचा जो अनुस्वार आहे तो न बोलायचा आहे कारण पुढे न आहे म्हणून. ओके, माझ्या मागून बोला. आय होप सगळ्यांना क्लिअर झाले असतील शब्द. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन. बोला. तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्हेरी गुड, खूप छान उच्चार केले. पुढचा श्लोक. व्यमिश्रेणेव वाक्येण, न बाणातला याची फक्त काळजी घ्या. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. इथे ना दोन न आहेत बर का. एक न बाणातला आहे आणि वाक्येनचा न छोटा आहे, तर तो बोलताना आपल्या उच्चारामध्ये आला पाहिजे. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. बोला. तदेकं वद निश्चित्य. आता क च्या वरचा जो अनुस्वार आहे ना त्याचा उच्चार थोडा व होतो. सो यू डोंट वरी अबाउट इट. तुम्ही त्याची असं टेन्शन घेऊ नका की कसा उच्चार करायचा आहे. तुम्ही तो अखंड शब्द बोला, त्याचा उच्चार बरोबर होतो. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयात. आय एम सॉरी, परत बोलूया. एक मिनिट, परत बोलूया. श्रेयोचा विसर्ग आहे, वाढवायचा आहे. श्रेयोहमाप्नुयान, हमाप्नुयाम, श्रेयोहमाप्नुयाम. एक दोनदा बोला. श्रेयोहमाप्नुयाम, श्रेयोहमाप्नुयाम, श्रेयोहमाप्नुयाम. न छोटासाच आहे, डोंट वरी. ओके, परत एकदा. श्रेयोहमाप्नुयाम. परत एकदा आपण चरण बोलूया. तदेकं वद निश्चिन्त्य येन श्रेयोहमाप्नुयाम.
व्यामिश्रेणेव वाक्येण बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चिन्त्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. बोला. व्हेरी गुड, खूप छान. याच्यावरती तर भगवंत काय म्हणाले ऐका बरं का. भगवंत म्हणतायत श्री भगवान उवाच. आता जो पहिला शब्द आहे ना तो थोडा अवघड आहे म्हणून मी लाल अक्षरामध्ये फोडून लिहिलेला आहे. लोकेस्मिन द्विविधा. लोकेस्मिन द्विविधा. द्विविधा. द्विधा नाही आहे, मध्ये वी आहे. द्विविधा. लोकेस्मिन द्विविधा. लोकेस्मिन द्विविधा. तो न वेगळा करून लिहिलाय बोलायला सोपा जावा म्हणून. ते वरचं लाल अक्षरातलं वाचा. श्री भगवान उवाच लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानाम. ज्ञानयोगेन सांख्यानाम. कर्मयोगेन सांख्यानाम कर्मयोग. म नाही, सांख्यानान कर्मयोगेन योगिनाम. क ख ग घ ङ तो आहे ना नच्या वरचा अनुस्वार. ज्ञानयोगेन सांख्यानान कर्मयोगेन योगिनाम. ठीक आहे. काय आहे याचा अर्थ. भगवान म्हणाले हे निष्पापा. अर्जुनाला म्हणतात की हे निष्पापा. तो स्वतःला म्हणत होता ना की पापी होईन पापी होईन म्हणून भगवंत म्हणतायत की हे निष्पापा. अर्जुना तू निष्पाप आहेस. हे निष्पापा, या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली. त्यातील सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योगाची निष्ठा कर्मयोगाने होते. ओके. याच्यावरती ना आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान विवेचन केलंय, ते आपण बघूया. आधी या श्लोकाचा उच्चार बघूया. नीट ऐका. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा. लोकेस्मिन आय एम सॉरी. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. ओके. सिंपल. माझ्या मागून बोला. श्री भगवान उवाच लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. बोला. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. व्हेरी गुड. याच्यावरती भगवान ज्ञानेश्वर महाराज खूप सुंदर म्हणतात की मी तुला सांगतो ना त्याचे दोनच गोष्टी सांगितल्या मी तुला. आत्तापर्यंत दोनच निष्ठा सांगितल्या. एक आहे ज्ञाननिष्ठा आणि दुसरी आहे कर्मनिष्ठा. ती निष्ठा कोणाच्या अंगी असते. ज्ञानयोगाच्या अंगी असते आणि कर्मयोगाच्या अंगी असते. एकू ज्ञानयोगू म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. ऐका बरं का, फक्त ऐका. ओवी सुद्धा ना अत्यंत सोपी असते. फक्त ना आधी भाव ओळखून घ्यायचा असतो. लोक म्हणतात आम्हाला ओव्यांचा अर्थ कळत नाही. पण जी लोक पारायण भरपूर करतात किंवा त्या भावामध्ये असतात ना त्यांना ओवीचा अर्थ वाचल्या क्षणी कळतो. अर्थ वाचायची गरज लागत नाही. इतकं सोपं आहे. एको ज्ञान योगू म्हणिजे. एकू ज्ञान योगू म्हणिजे जो सांखी अनुष्ठीजे जेत ओळखी सवे पाविजे तद्रुपता. ज्ञानयोगाचं झालं. एकू कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. ऐका बरं का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानयोग जो ज्याला म्हणतात ना, जे सांख्ययोगी ज्याचं अनुष्ठान करतात, सांख्ययोग मानणारे जे ज्ञानी असतात ते सांख्ययोग मानतात आणि त्याला तद्रूप होतात. आणि जे कर्मयोगी असतात ते साधक जन असतात, ते कर्मामध्ये निपुण होतात, ते कर्मयोगी असतात. पण या दोन्हीचं कसं असतं माहितीये का. एखाद्याने भोजन तयार आहे, जेवण तयार आहे म्हणून जेवण जेवला
आणि एखाद्याचं जेवण तयार नाहीये आणि त्याला सांगितलं जेवण तयार करा आणि मग मी जेवतो, तो जेवण जेवला, या दोघांची सिद्ध अवस्था एकच असते की जेवण जेवणं, हे एकच गोष्ट होते. ज्ञानी कसा असतो, जो जेवण डायरेक्ट खातो, आणि कर्मयोगी कसा असतो, कर्मामधून ज्ञान तयार करतो आणि मग त्याचं ग्रहण करतो. दोघांचा अर्थ एकच होतो. समजलं? भगवान काय म्हणतात, मी तुला दोन निष्ठा सांगितल्या, एक ज्ञानयोगाची, एक दुसरी कर्मयोगाची. ज्ञानयोगी सांख्य योगाच्या मार्गाने, ज्ञानयोगाच्या मार्गाने ज्ञानच ग्रहण करतो, आणि जो कर्मयोगी आहे तो जेवण बनवून मग खातो. अगदी त्याप्रमाणे कर्मामधून ज्ञानाची उत्पत्ती करून मग तो ज्ञानच ग्रहण करतो. इतकं सोपं आहे असं इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत. पुढचा श्लोक, या श्लोकांचा जो अर्थ आहे ना, तो अर्थ ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांमधून खूप सिम्प्लिफाईड वेने आपल्याला कळतो. श्लोकांचा अर्थ बघायला गेला तर सोपाच आहे, पण इतकं लवकर कळत नाही, कारण शब्द कमी आहेत, सूत्ररूपाने शब्द आहेत. मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही, आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजे सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. म्हणजेच कोणी कर्म करून कर्मयोगी होत नाही, आणि कोणी कर्माचा त्याग करून आता मी आत्मज्ञान मिळवून घेणार म्हणून तो सांख्ययोगी सुद्धा होत नाही, असं इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत. याचा अर्थ हळूहळू पुढे गेल्यावरती आपल्याला ते एक्सप्लेन करणार आहेत. न कर्मणा मनारंभान, न कर्मणा मनारंभान. इथे बघा काय केलंय मी, हा जो शब्द आहे ना इथे चौकोन केलेला आहे, तो एकत्र बोलायचा आहे. न कर्मणा एकत्र बोलायचा आहे. मनारंभान, न चा जो आहे ना तो फोडून हलंत न वरती लिहिलाय, न ला न जोडलेला आहे ना, तो अर्धा न बाजूला काढून इथे लिहिलेला आहे. आणि जो पुढचा आहे नैष्कर्म्यम, नैष्कर्म्यम जो रफारातला जो अनुस्वार, रफारातला जो अनुस्वार आहे त्याच्या पुढे प आहे म्हणून त्याचा उच्चार म असा होतो. नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, पुरुषोष्णुते. ओके, सोप्पा आहे. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. नच नच संन्यसनादेव, संन्य नला न त्याला य, नच संन्यसनादेव सिद्धिम सिद्धिम समधिगच्छति. सोप्पा आहे. ओके, मी बोलून दाखवते. हा ऐका, टेन्शन घेऊ नका, एकदम शांतपणे बोलूया आपण. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. सिंपल. ओके, याचा अर्थ वगैरे आहे ना आपण बघूया. डोंट वरी अबाउट द मिनिंग, जस्ट श्लोक बोला मागून. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. व्हेरी गुड, खूप छान उच्चार केले तुम्ही. श्लोक सुद्धा सोपा आहे, आणि पुढच्या वेळेस पासून आपण काय करूया माहितीये का, तुम्ही सुद्धा डायरेक्ट श्लोक वाचण्याचा जरा प्रयत्न करा. मला सुद्धा समजू द्या की जे आपण नियम रूल्स जे काही शिकलो आपण संस्कृतातले वाचण्याचे, ते सगळ्यांच्या लक्षात आलंय की नाही. डोंट वरी, इथे कोणी जज करायला बसलं नाही की अरे तुम्ही एवढे दिवस करताय तुम्हाला येत नाही वगैरे, अशातला भाग नाही. इथे आपण सगळेच शिकायला बसलोय आणि सगळ्यांनी स्वतःचं अनालिसिस करून घेऊया. याच्यावरती भगवान ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आधी बघूया. किम प्राप्त कर्मे सांडीजे. किम प्राप्त कर्मे म्हणजे काय, प्राप्त कर्म सांडल्याने. किम म्हणजे काय, प्राप्त कर्म सांडल्याने. एतुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. हे अर्जुना, किम प्राप्त कर्म सांडीजे. एतुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन काजेत पावे. तेथ नावेत त्याजावे घडे केवी. जो म्हणतो पहिलं तीरावरती जायचंय, नदी पार करायचे आणि त्यांनी होडीचाच त्याग करावा, असं केल्याने तो पहिलं तीरावर कधी जाईल का. अगदी त्याप्रमाणे अर्जुना, जो म्हणतोय
जो म्हणतोय मला निष्काम व्हायचंय, जो म्हणतोय मला कर्मयोगी व्हायचंय, त्याने कर्माचाच त्याग करावा, असं कधी होईल का? हेच भगवंत म्हणतायत. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला कधी प्राप्त होईल का? कळलं पहिल्या वाक्याचा अर्थ? दुसरं वाक्य काय? फक्त कर्माचा त्याग केल्याने कोणी स्वतःला म्हणेल की मी ज्ञानी झालो आणि सांख्ययोगी झालो, असं कधी होईल का? असं श्रीकृष्ण म्हणतायत. कर्म करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपलं काहीही अवस्था असो, आपलं वय काही झालेलं असतो, आपल्या शरीरामध्ये कितीही त्रुटी झालेल्या असोत, जो आध्यात्मिक माणूस असतो ना, बरोबर बोलते ना मी विद्याताई, जो आध्यात्मिक माणूस आहे ना, तो माणूस नेहमी कर्म करतच असतो. काही नाही झालं तरी तिथे बसल्या बसल्या भाजी तरी निवडून देतील, भौतिकातलं बरं का. काही नाही झालं तरी पुस्तक घेऊन तरी वाचतील, काही नाही झालं माळ तरी जपत असतील. त्या मनुष्याची, जो माणूस ना सतत कर्म करत असतो ना, सतत कर्म करत असतो ना, त्या मनुष्याची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती नेहमी चांगली राहते. आता इथे एखाद्याला वाटू शकतं की ताई मग रजोगुण कुठला आहे? जो सतत काम 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 करत असतो तो रजोगुण. या दोघांमध्ये फरक आहे बरं का, लक्षात घ्या. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय. रजोगुणी मनुष्य त्या कर्माला स्वतःच्या डोक्यात नेतो, स्वतःच्या डोक्यात नेतो, त्याचं टेन्शन, त्याचं प्रेशर स्वतःच्या डोक्यात नेतो. रावणासारखा मनुष्य स्वतःच्या डोक्यामध्ये नेतो की मला हे राज्य जिंकायचंय, ते राज्य जिंकायचंय, देवांना जिंकायचंय, ग्रहांना जिंकायचंय, असुरांनाही जिंकायचंय, मला सगळ्यांना जिंकायचंय, मलाच अमर व्हायचंय. याला रजोगुणी मनुष्य म्हणतात. पण हा देह आहे, या देहाला कर्म चिकटलेला आहे, म्हणून सतत आपण काही ना काहीतरी करत राहावं, त्याचं फळ काही का असेना पण ते आपण करत राहिलं पाहिजे, असा जो विचार करतो ना, सगळ्या वासना इच्छा सोडून देऊन जो कर्म करतो ना, त्याला कर्मयोगी म्हणतात. अध्यात्म बघायला गेलं तर खूप सोपं आहे आणि फार चिवडायला गेलं ना, चिवडणे अशी लोक खूप मिळतात बरं का, मला खूप भेटतात अशी लोक. चिवडून 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 त्याचा रस काढतात पूर्ण. चिवडायचं नाही, अध्यात्म चिवडायचं नाही. अध्यात्म छान म्हणजे आतमध्ये गोता लागायचंय, स्वतःच्या अंतःकरणामध्ये जायचंय खोल खोल खोल. पण प्रत्येक कन्सेप्ट अशी ओढून ताणून फाडायची नाहीये, समजून घ्यायचंय. ते साडीचे निऱ्या अशा हळूहळू किंवा पदराचे ते असे पदर असे हळूहळू घेऊन ते एकमेकावरती बसवणं वेगळं, पण तेच असं चिवडून चिवडून करणं वेगळं. स्वतःच्या मनातले संभ्रम, सतत तर्काला वितर्क आलाच पाहिजे अशातला भाग नाहीये. थोडेसे वितर्क बाजूला ठेवून थोडंसं भक्तिपूर्ण अंतःकरणाने समजायला गेलं ना, तर अध्यात्म प्रचंड सोपं आहे. आणि त्यातल्या त्यातही जर आपण ते आचरणात आणायला गेलो ना, तर ते जास्त सोपं आहे. म्हणून ते आचरणात आणण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे, रादर दॅन ते नुसतं समजून त्याची खिचडी, त्याचा भेळ, त्याची मिसळ करण्यापेक्षा. ठीक आहे, तर आपण आजच्या गोष्टीकडे जाऊया. तत्पूर्वी आपला हरिपाठ चालू आहे, हरिपाठावरती यायचं आहे. पण बोलण्यासारखंच एवढं काय काय असतं. ताईंनी मला प्रश्न विचारला होता, अर्चना ताईंनी, की ताई पुस्तकं कुठली कुठली वाचायची? तर त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला ही आध्यात्मिक पुस्तकं आहेत ना, हे रामायण, महाभारत किंवा हरिपाठ किंवा ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, हे सोडून ना काही पुस्तकं, काही लोकांनी जे अध्यात्म अनुभवलं ना, त्यांनी छान पद्धतीने समजावून सांगितलंय त्यांच्या चरित्राच्या रूपात वगैरे. तर अशी पुस्तकं, त्यातलं एक पुस्तक माझं खूप फेवरेट आहे, अंतरीचा मागोवा. काय आहे? अंतरीचा मागोवा. पुस्तकाचं नावच आहे अंतरीचा मागोवा. आणि हे पुस्तक दुसरा भाग आहे, त्याचा पहिला भाग आहे साद देती हिमशिखरे. काय भाग आहे? साद देती हिमशिखरे. हे पहिलं पुस्तक वाचा, साद देती हिमशिखरे, नंतर वाचा अंतरीचा मागोवा. आणि हळूहळू आपण पुढच्या पुस्तकांकडे जाऊ. सध्या हे एकदम डीप पुस्तक आहे जे मी वाचायला घेतलं, एकदम डीप आहे. इतकं डीप आहे ना की ते एक वाक्य वाचलं ना की ते एकदा वाचून खपत नाही, ते दोनदा तीनदा वाचावं लागतं तेव्हा ते समजतं. इतकं डीप आहे. नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशी हळूहळू पुस्तकं वाचायला लागा. त्याच्यानंतर जर्नी होम पुस्तक आहे. जर्नी होम काय त्याचं मराठीत काय म्हणता येईल त्याचं? तृषार्थ पथिक, त्या मराठीत त्याचं नाव आहे तृषार्थ पथिक. हां, जर्नी होम. राधानाथ स्वामी जे आहेत बरं का, राधानाथ स्वामी हे शील प्रभुपाद यांची भेट कशी झाली. जे इस्कॉन टेम्पल आहे, इस्कॉन आहे, त्याचे शील प्रभुपाद, त्याचे राधानाथ
त्याचे शिष्य, त्यांचे श्रील प्रभुपादांचे मुख्य शिष्य राधानाथ स्वामी यांची बायोग्राफी आहे, जर्नी होम तृषार्थ पथिक. छान आहे. त्याचा रेकॉर्ड असा आहे की ते पुस्तक मी वाचायला सुरुवात केली आणि ते पुस्तक मी खाली ठेवलंच नाही, मी 2 दिवसात ते पुस्तक असं खाऊन टाकलं, इतकं सुंदर पुस्तक आहे. आणि हे पुस्तक वाचायला सुरुवात केले. या पुस्तकामध्ये एक व्यक्ती आहे ज्यांनी हे पुस्तक लिहिलं. त्याची लेखिका कोण आहेत? सुरी नागम्मा म्हणून एक आहेत. सुरी नागम्मा म्हणून झाल्या, ज्या सुरी नागम्मा यांनी जी शेवटचे 5 वर्ष त्यांना जो अनुभव आला ना रमण महर्षींचा, रमण महर्षींची जी प्रवचनं व्हायची, प्रवचनं ते रोज नाही करायचे, शांत असायचे. एखाद्या वेळेस कोणी व्हिजिटर आले, त्यांना बोलावंसं वाटलं तर ते बोलायचे. असे कोण? रमण महर्षी. त्यांच्या आयुष्याची शेवटची 5 वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये होत्या सुरी नागम्मा यांनी जे काही अनुभव आले, जे काही त्यांना ऐकायला मिळालं रमण महर्षींकडून, ते त्यांनी लिहून घेतलं आणि ते लेटर्स त्यांनी स्वतःच्या भावाला पाठवले. ते लेटर्स पत्र स्वरूपामध्ये पाठवले. कुठल्या पत्र स्वरूपामध्ये पाठवल्यानंतर त्यांच्या बंधूंनी जे तमिळ भाषेमध्ये होतं ते सगळं त्यांनी इंग्लिश रीडरना कळावं, इंग्लिश लोकांना. म्हणजे हिंदीमध्ये आणि मराठीत आहे की नाही मला माहिती नाहीये, पण इंग्लिश ज्यांना वाचता येतं त्यांना कळावं, तो त्यांनी अनुवाद करून ठेवला. ते हे पुस्तक आहे द लेटर्स म्हणून. सुरी नागम्मा यांनी लिहिलेली ही पत्र आहेत त्यांच्या बंधूंना. कशावरती आधारित? रमण महर्षींच्या विवेचनावरती आधारित, त्यांच्या सानिध्यावरती आधारित ही लेटर्स आहेत. याच्यातला सुद्धा भाग तुम्ही नाही वाचलं तरी डोंट वरी, माझ्या बोलण्यामधून येत जाईल. तो जे काही वाचते ते माझ्या बोलण्यामधून येत जाईल. गरजेचं नाही की प्रत्येक पुस्तक घेतलंच पाहिजे आणि वाचलं पाहिजे. यासाठी मी तो ग्रंथ हा सेशन ऍड केला नाही याच्यामध्ये. मला असं वाटतं ही सगळीच पुस्तकाने येथे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ सेशन त्यासाठीच ऍड केलाय. तो एक छोटासा सेक्शन ज्याच्यामध्ये जे वाचते ते तुम्हाला सांगण्यात यावं. गोष्टीमध्ये आजची गोष्ट फार सुंदर आहे. ज्या गोष्टीची आपण वाट बघत असतो सेशनमध्ये, मला सुद्धा सांगायला मजा येते. कारण गोष्ट म्हणतात ना आपल्याला लहान बनवतात, ती गोष्ट सांगताना सुद्धा मला गोष्ट लहान बनवतात आणि ऐकताना तुम्हाला सुद्धा लहान बनवतात. एक छोटा मुलगा होता. त्याचे वडील त्यांना फार छान सवय होती की ट्रेकिंगला जावं. ट्रेकिंगला कुठे? छान छान डोंगरांमध्ये जावं, गडांवरती जावं, डोंगरांवरती जावं ट्रेकिंगसाठी. तर तो लहान मुलगा वडिलांकडे हट्ट धरतो की मला पण यायचंय तुमच्याबरोबर ट्रेकिंग करायला. तर आता त्याचा हट्ट नाकारायचा कसा, म्हणून स्वतःच्या त्या 5-6 वर्षाच्या मुलाला घेऊन त्याचे वडील ट्रेकिंगला जातात. ट्रेकिंगला गेल्यावरती काय होतं, असे डोंगर दऱ्यांवरती ते आता भरपूर चढून ते वरती आलेले आहेत आणि चढल्यानंतर त्याला कुठेतरी दगड असा पायाला लागतो आणि ठेच लागते त्याला, तो खाली पडतो. त्याच्या गुडघ्याला इजा होते आणि पडल्या क्षणी त्याची प्रतिक्रिया काय असणार आहे? लहान मुलं आहे ते जोरात ओरडतं, आई ग. तर तोच त्याचा आवाज पुन्हा त्याला ऐकू येतो, आई ग. आता त्याला असं वाटतं की कोणीतरी इथे माझी ना मस्करी करते, म्हणून तो बोलतो कोण आहे तिकडे. तर त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू येतो, कोण आहे तिकडे. काय होतंय नक्की? तो जे बोलतोय ना त्याचाच इको डोंगर दऱ्यांमधून त्याच्या कानावरती येतोय. त्याला भरपूर राग येतो की कोण आहे तिकडे, माझी एवढी मस्करी करते. तो म्हणतो मूर्ख आहे का कोणी तिकडे. तो पुन्हा तोच शब्द येतो, मूर्ख आहे का कोणी तिकडे. समजून घ्या, तो जे बोलेल ना त्याला ते प्रतिशब्द येत आहेत ऐकू. तेवढ्यात त्याचे वडील म्हणतात माझं या निसर्गावरती खूप प्रेम आहे. पुन्हा तेच शब्द येतात, माझं या निसर्गावरती खूप प्रेम आहे. आता त्या मुलाला कळे ना की असं का होतंय, मी बोलल्यावरती माझी कोणीतरी मस्करी करतंय आणि वडील बोलल्यावरती समोरून म्हणते प्रेम आहे. तो वडिलांकडे बघत राहतो. वडील हसतात, वडिलांना कळतंय काय प्रकार घडतोय. वडील म्हणतात माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. समोरून आवाज येतो, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आता ते त्या मुलाकडे बघतात, मुलगा चिडून बघतोय इकडे तिकडे, हे होतंय काय. वडील म्हणतात की बाळा, जे तू बोलतोयस ना तेच तुला रिटर्न ऐकायला येतंय. समोरून बोलणारं कोणी वेगळं नाहीये. या दृष्टांतावरून एक गोष्ट समजण्यासारखी आहे की ज्याप्रमाणे त्या मुलाला तो जे बोलतोय तेच ऐकू येतं, अगदी त्याप्रमाणे आपण त्या दरीमध्ये उभे आहोत.
या दरीमध्ये उभे आहोत, या संसार रूपी दरीमध्ये उभे आहोत. आणि आपण ज्या वेळेस म्हणतो ना की तुम्ही सगळे मूर्ख आहात, तुम्ही सगळे असे आहात, तुम्ही सगळे वाईट आहात, तुम्हाला अकला नाही आहेत, तुम्हाला वागता येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, आपल्याला तोच इको ऐकायला येतो. आपल्या आजूबाजूची लोक म्हणतात हा मूर्ख आहे, याला वागता येत नाही, याला बोलता येत नाही, याला अक्कल नाहीये. येतंय लक्षात मला काय बोलायचंय? आपण जसं समोरच्यांना बोलतो तसे समोरचे आपल्याला बोलतात. सगळ्यांनाच सगळे प्रेमाने बोलत नाहीत, म्हणून सगळ्यांनाच सगळे प्रेमळ वाटत नाही. जशी प्रेमळ मी माझ्या मुलाला वाटते तशी प्रेमळ माझ्या जे हाताखाली काम करतात त्यांना मी वाटेल असं नाहीये. कारण त्यांना मी त्यांच्याशी जशी मी बोलते, जर त्यांच्याशी मी खेकसून बोलले तर ते पण बोलणार ना की मॅडम एक नंबरच्या खेकसे आहेत, चिडचिडे आहेत. मग ते माझ्याशी प्रेमाने बोलतील का? नाही ना. त्यांच्याशी जर मी प्रेमाने बोलले तर ते माझ्याशी प्रेमाने बोलतील. संसार आपल्या बरोबर फार चिडचिडा आहे, फार दृढ आहे, फार काटेरी आहे, फार दुःखदायक आहेत, फार संकटदायक आहे. का? कारण आपण संसाराबरोबर दुःख देयक आहोत, आपण संसाराबरोबर चिडचिडेपणा देयक आहोत, संकट देयक आहोत. आपण जे देयक आहोत तेच आपण घेयक आहोत. इतकं सोपं आणि इतकं छान आहे. जर इथून पुढे जर आपल्याला वाटलं की कोणी व्यक्ती आपल्या बरोबर नीट वागत नाही, इथून पुढे जर कोणी आपल्याला वाटलं की ही लोक आहे, हा समुदाय आहे जो आपल्या बरोबर नीट वागत नाही, तर लक्षात ठेवा आपण त्यांच्या बरोबर नीट वागलेलो नाही आहोत. आणि नुसतं बोलण्यातून आपल्या भावना प्रकट होतात असं नाही. आपल्या वागण्यातून आपल्या भावना प्रकट होतात, आपले व्हायब्रेशन समोरच्याला कळतात. आपल्याला वाटू शकतं की माझ्या या फ्लोअरवरती माझ्या काही जरी 5-6 शेजारी आहेत, त्यातला एकच शेजारी माझ्याशी चांगला बोलतो आणि दुसरे शेजारी माझ्यावरती नाक मुरडतात, तर आपण त्यांच्यावरती नाक मुरडलेलं आहे म्हणून ते आपल्यावरती नाक मुरडतात. लक्षात घ्या विषय. आणि तुम्ही म्हणाल की ताई हे अध्यात्माशी संबंधित आहे. हो, हे अध्यात्माशीच संबंधित आहे. हे आपल्या मनोभूमिकेशी संबंधित आहे, हे आपल्या मूडशी संबंधित आहे, हे आपल्या वागणुकीशी संबंधित आहे. आणि जर आपली वागणूक नीट नसेल तर आपला परमार्थ कसा नीट होईल? जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. ज्ञानेश्वर माऊली 4थ्या अध्यायात म्हणतात. जर तुझं इथलं वागणं बरं नाहीये तर परमार्थातलं वागणं काय डोंबर सरळ असणार आहे? तर या संसाराबद्दल तक्रारी करत बसण्यापेक्षा, संसार असा आहे तसा आहे म्हणण्यापेक्षा, आपण तसे आहोत असं म्हणायला सुरुवात करा. अँड टेक इट व्हेरी व्हेरी सिरियसली. हा एक टास्क म्हणूनच घ्या. जेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं काही गोष्टी तुम्हाला सांगेन, त्यातली ही एक गोष्ट आहे की ज्या ज्या व्यक्तींचा आपल्याला राग येतो तिथे तिथे आठवून बघा, आपण त्या व्यक्तींचा, ज्या व्यक्ती आपल्याशी नीट वागत नाही ना, आपण त्यांना कधी ना कधीतरी रागराग केलेला आहे. कधी ना कधीतरी आपण बोलून नाही पण वागून चिडचिडेपणा केलेला आहे. आपण काहीतरी तिकडे बीज असं पेरलेलं आहे ना, ज्याचं उत्तर आपल्याला तसं भेटलेलं आहे. बघा, आपल्या आजूबाजूला अनेको लोक आपल्याला भेटतात, आपण त्यांच्याशी कसे वागतो. ट्रेनमध्ये घुसताना एखाद्याचा, हा तर रोजच्या आयुष्यातलाच प्रसंग आहे, ते ट्रेनमध्ये एंट्री करत असताना जर धक्का लागला ना, आपण असं म्हणलं ना काय मूर्ख बाई आहे, कळत नाही का, तर ट्रेनमध्ये तुम्ही जेवढा वेळ तिथे उभे आहात ना तेवढा वेळ तुम्हाला तसाच मूड घेऊन तुम्ही उभे असता. अनुभव घ्या या गोष्टीचा. आणि जर ट्रेनमध्ये एंट्री केल्या क्षणी जरी कोणाचा धक्का लागला ना आणि तुम्ही जर म्हटलं ना इट्स ओके, काही हरकत नाही, बघा तुम्ही तोच मूड घेऊन तिथे पूर्ण वेळ उभे असता. आपण जे विचार करत असतो ना ते ह्या प्रसंगांनी इन्फ्लुएन्स झालेले असतात आणि तसाच विचार आपण करत असतो. श्रोते हो, आपल्या रोजच्या आयुष्यातली ही वस्तू मी इथून उचलली आणि ही वस्तू मी इथे ठेवली, या प्रत्येक कृती करत असताना आपला जो भाव असतो ना, तोच भाव आपला ध्यान करताना असतो, तोच भाव आपला पूजा करताना असतो, ग्रंथ वाचताना असतो, आणि तोच भाव आपल्या आतमध्ये सगळे हे प्रसंग, सगळा चिखल निर्माण करत असतात. तर आजच्या या सेशनमधून, या गोष्टीमधून जेव्हा जेव्हा तुम्ही काहीही, कुठलीही वाईट प्रसंग असताना आपल्या मनात येताना मी कसं रिप्लाय द्यावं, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं नाही, 2 मिनिटं पण भरपूर झाले, निमिषार्ध थांबा, रिप्लाय देण्यापूर्वी थांबा, हा रिप्लाय मी बेटर पद्धतीने देऊ शकतो का, याचा मी अनुभव घेते बरं का.
गरजेचं नाहीये की जर मी कीर्तन, आता मी आठवड्याला 3-3, 4-4 कीर्तनं केली म्हणजे गरजेचं नाहीये की मी प्रत्येक प्रसंगावरती सगळ्यांबरोबर मृदू वागेन. पण हळूहळू प्रसंग बदलतात. मी विचार करून वागायला सुरुवात करते, नाही मी असं नाही बोललं पाहिजे, अजून थोड्या बेटर पद्धतीने बोलू शकते. किंवा अजून एक होतं, शब्द गिळून टाका, भावना गिळून टाका, काही बोलूच नका. सोपा मार्ग, बोलूच नका. डोंट से एनिथिंग. कीर्तन करून एक मोठा फायदा होतो, प्रवचन करून एक मोठा फायदा होतो, जर मनापासून केली तर. बरं का, मनापासून केली तर. जे आपण लोकांना सांगतो ना ते आधी आपण स्वतःमध्ये आहे का. कधीतरी आत्मारामातला बोलतो ना की अरे तू करतेस का ग हे, दुसऱ्यांना सांगतेस. कधीतरी बोलतो ना, आधी 100 वेळा चिडचिड व्हायची, मग 90 वेळा होते, मग 80 वेळा होते, मग 70, मग 60, मग हळूहळू प्रमाण कमी कमी होऊन चिडचिडेपणा हळूहळू कमी होत जातो. याला अध्यात्म म्हणतात. दिस इज अन अ प्रोसेस, दिस इज नॉट एन इव्हेंट. आय ऑलवेज सेज दिस इज अन अ प्रोसेस. एका क्षणी बसलो आणि ते खटवांग राजाला जसं झालं की एका क्षणामध्ये परमात्मा भेटला, असं होत नसतं. ही प्रोसेस असते, ही प्रोसेस असते. जसं लोक म्हणतात की तो अजामेळा होता आणि अजामेळाने मुलाचं नाव ठेवलं नारायण आणि त्याला शेवटच्या क्षणी नारायण म्हणाला आणि मोक्ष प्राप्त झाला. अजिबात नाही, अजिबात नाही. तो आधी मोठा संन्यासी होता, त्याच्यानंतर त्याने तो एक वाईट घाण प्रसंग बघितला. कोणाला तरी त्याने संभोग घेताना बघितला, संभोग करायची इच्छा उत्पन्न झाली आणि मग त्याने प्रवेश केला संसारामध्ये. संसारामध्ये आला, संसारामध्ये मुलं झाली, मुलाचं नाव नारायण ठेवलं. मग त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात अजामेळाची ही गोष्ट इतकी सोपी नाहीये. त्यानंतर भरपूर वेळा त्याला पश्चाताप झाला की एका प्रसंगानुसार माझं मनपरिवर्तन झालं, मी पुन्हा संसारामध्ये आलो आणि मग त्याला शेवटच्या क्षणी नारायण बोलल्यानंतर मोक्ष प्राप्त झाला. दिस इज अन अ प्रोसेस. ही प्रोसेस आहे. तर या प्रोसेसचा अनुभव घ्या आणि आपल्या या सेशन्स बद्दल सगळ्यांना सांगा. जे काही आपण सोशल मीडियावरती टाकतो आहोत, जे काही आपण अपलोड करतो आहोत, ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कमी आणि अध्यात्माच्या आणि माऊलींच्या प्रचारासाठी जास्त आहे. प्रचार कुठल्याही मार्गाने झाला, तुमचं एक शेअर सुद्धा प्रचार आहे, हे विसरू नका, हे विसरू नका. आपल्याला आयुष्यामध्ये करण्यासारखं, रोजच्या आयुष्यामध्ये करण्यासारखं ह्या गोष्टी भरपूर आहेत. ही धुनी भांडी, जॉब, आपल्या आजूबाजूची माणसं, ही कर्तव्य जबाबदाऱ्या करायच्याच आहेत. पण काय केल्याने समाधान मिळणार आहे? एक म्हणजे सेवा आणि दुसरा म्हणजे प्रचार. चांगल्या गोष्टींचा, भगवंताचा प्रचार, संतांचा प्रचार, ह्या गोष्टी आपल्याला समाधान देणाऱ्या आहेत. ही गोष्ट विसरू नका, ही गोष्ट विसरू नका. आणि त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करा, प्रचार करण्याचा प्रयत्न करा. चला, माझ्या ह्याच्यातून नसेल करायचा, तुम्ही तुमच्या मुखाद्वारे किती लोकांना जोडता येईल तेवढ्या लोकांना जोडा. नामस्मरणाबरोबर जोडा, ज्ञानेश्वर माऊलींबरोबर जोडा, वारकरी संप्रदायाबरोबर जोडा, स्वरूपानंदांचा संप्रदाय त्याच्याबरोबर जोडा. पण कुठल्या तरी त्या व्यक्तीला चांगल्या एका तत्वाबरोबर, प्रवाहाबरोबर जोडण्याचा प्रयत्न करा. आणि हे सेवा कार्य करण्याचा आपण असाच प्रयत्न करूया. जास्तीत जास्त लोकांना ह्या गोष्टीबद्दल, ह्या मिशन बरोबर जोडण्याचा प्रयत्न करूया. ही जी झालेली सेवा आहे ती भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आणि तुम्हा सर्वांना एकच गोष्ट सांगेन, जेवढं सेल्फ अनालिसिस करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. या मोरल व्हॅल्यूवाल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यामध्ये कर्म करताना आपल्याला रिमाइंडर म्हणून आहेत. एवढी गोष्ट निश्चितपणे अंतःकरणामध्ये ठसवून ठेवा. आणि कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी बोला. येस, हा ज्योतिताई, आवाज येत नाहीये तुमचा, अनम्यूट करा स्वतःला. हा, बोला. पुस्तकांचं काय नाव सांगितलं? सगळ्यात पहिलं आहे साद देती हिमशिखरे. साद देती हिमशिखरे, जी के प्रधान यांचं पुस्तक आहे. त्याचाच दुसरा भाग आहे अंतरीचा मागोवा. साद देती हिमशिखरे, दुसरा आहे अंतरीचा मागोवा. तिसरं सांगितलं तृषार्थ पथिक. त्याचा असा खाली पाय मोडलेला, तृ शार्थ, षटकोनातला शार्थ पथिक, तृषार्थ पथिक. पथिक म्हणजे मार्गस्थ. ओके, ही 3 पुस्तकं. हा, बोला ना. मिळतील कुठे म्हटलं? अमेझॉन वरती मिळतील ना, ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जर ठाण्यात राहत असाल किंवा पुणे, ठाणे, इथे जर आजूबाजूला मोठे मोठे बुक डेपो असतात, तिथे तर तुम्हाला डायरेक्ट मिळेल. जरी तिथे नाही मिळालं तरी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तृषार्थ पथिक तर तुम्हाला ऑनलाईनच मिळेल. हा, आणि ही पुस्तकं मी जी तुम्हाला सांगितलीत ना, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला.
तुम्हाला हे वाचताना कुठेच बोर होणार नाही, अजिबात बोर होणार नाही, शक्यच नाही. हा बोला ना. ते 7 ते 3 सूत्र शंकर महाराजांच्यावर आहे का? हा, शंकर महाराजांवरती आधारित आहे. म्हणजे जी के प्रधान ही व्यक्ती ही IAS ऑफिसर आहे, त्या काळातली IAS ऑफिसर आहे आणि 1 नंबरचे नास्तिक. नास्तिक म्हणजे देव काय, म्हणजे ते देवाला लाथ सुद्धा मारू शकतील इतके ते नास्तिक. अशा नास्तिक व्यक्तीला शंकर महाराजांनी कसं आस्तिक बनवलं, इतकं आस्तिक बनवलं की अखेरीस दत्त महाराजांचं दर्शन त्यांना घडलं. हा जो त्यांचा प्रवास आहे ना, रोजच्या आयुष्यातला प्रवास, म्हणजे ते रोज कसे उठायचे, कसे बसायचे, मग त्यांना एखादी मुलगी आवडली ते सुद्धा लिहिलंय त्यांनी, त्यांचं शिक्षण कसं झालं, मग मित्रमैत्रिणी कसे होते, इथपासून तो प्रवास त्यांचा त्या पुस्तकामध्ये आहे. इतकं सुंदर पुस्तक आहे. मग शंकर महाराज कधी भेटले, कसे भेटले, कसं प्रवचन त्यांनी ऐकलं, सगळं सगळं आहे त्याच्यामध्ये. वाचून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तृषार्थपथिक इज अल्टिमेट बुक. अँड वेन आय वॉज डुईंग PhD, जेव्हा मी PhD केलेली ना, तेव्हा माझ्या आजूबाजूला जे माझं मित्रमंडळ होतं ना, आम्हाला तेव्हा गौर गोपालदास रोज भेटायला यायचे. गौर गोपालदास माहिती असतील ना तुम्हाला. गौर गोपालदास रोज ICTला, रोज म्हणजे प्रत्येक आठवड्याला दर मंगळवारी ICTला यायचे आणि ICTला असे आमच्या समोर बसून गप्पा मारायचे. तर ICTला ते यायचे तेव्हा आमच्या ज्या गप्पा व्हायच्या ना, तर त्याच्यामधून आम्हाला या पुस्तकाचं नाव माहिती पडलं आणि आम्ही सगळ्या लोकांनी ते पुस्तक घेतलं. सगळ्यांनी ते पुस्तक घेतलं आणि आम्ही 1-2 दिवसातच वाचून काढलं, असा त्याचा रेकॉर्ड आहे. हा, ठेवावंसच वाटत नाही ते पुस्तक, इतकं छान आहे.